ठाकरे बंधूंच्या संयुक्त सभेत भाषणाचा पहिला मान संदीप देशपांडेंना। ठाकरे ब्रँड नाही, ठाकरे हा विचार आहे म्हणत संदीप देशपांडेंची जोरदार फटकेबाजी। बघूया नेमकं काय म्हणाले संदीप देशपांडे। नमस्कार, मी वैशाली नागरे, तुम्ही पाहत आहात न्यूज 24 महाराष्ट्र लाईव्ह। मुंबईच्या शिवाजी पार्कवर उद्धव ठाकरेंची शिवसेना, राज ठाकरेंची मनसे आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची संयुक्त सभा सुरू आहे। या ऐतिहासिक सभेत भाषणाचा पहिला मान मनसेचे नेते संदीप देशपांडे यांना देण्यात आला। भाषणाच्या सुरुवातीलाच संदीप देशपांडे म्हणाले, मला कधी स्वप्नातही वाटलं नव्हतं की ठाकरे बंधूंच्या संयुक्त सभेत मला भाषण करायला मिळेल। आज इथे भाषण करतोय हे मी माझं भाग्य समजतो। पुढे बोलताना त्यांनी जोरदार हल्लाबोल केला। अनेक दिवसांपासून लोक म्हणतायत ठाकरे ब्रँड संपला, पण मला सांगायचं आहे, ठाकरे हा ब्रँड नाही, ठाकरे हा विचार आहे। विचार कधी संपत नसतो। तुमचा गुजरातचा आहे तो ब्रँड आहे, आमचा विचार आहे। उदाहरण देत त्यांनी म्हटलं, कोलगेट वापरून कंटाळा आल्यानंतर लोक पेप्सोडेंट वापरतात। 10 वर्ष तुम्हाला वापरून लोक कंटाळले आहेत, आता लोक बदल करणार आहेत। हा बदल घडवण्यासाठी आमचा विचार उपयोगी ठरणार आहे। महिला योजनांवर बोलताना संदीप देशपांडे म्हणाले, आमच्या इथे रणरागिणी बसल्या आहेत, त्यांना आमिष दाखवली जातात। आमच्या बहिणी होत्या, आता त्या लाडक्या बहिणी झाल्या आहेत। 1500 रुपयांचं आमिष दाखवून मतदान मागितलं जातं। 13 लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे टाकणार असल्याचं सांगितलं जातं। निवडणुकीची आचारसंहिता आमच्यासाठी असते, त्यांच्यासाठी नसते, अशी टीका त्यांनी केली। याच मुद्द्यावर त्यांनी सवाल उपस्थित केला, नवऱ्याचा अख्खा पगार खिशात घालूनही जी बधत नाही ती तुमच्या 1500 रुपयांना बधणार आहे का? सत्तेसाठी एकत्र आल्याच्या आरोपांवर उत्तर देताना ते म्हणाले, ठाकरे मराठीसाठी एकत्र आले आहेत, सत्तेसाठी आले असं शिंदे शिवसेना वाले म्हणतात, पण भाजप, शिंदे शिवसेना आणि दादांची राष्ट्रवादी गोट्या खेळायला एकत्र आले आहेत की विटी दांडू खेळायला? मराठी अस्मितेवर बोलताना संदीप देशपांडे म्हणाले, आपण सगळे मराठी आहोत, आम्हाला 56 इंचाची छाती आहे, ती फुगवून आम्ही सांगू शकतो की आम्ही मराठी आहोत, पण तुमच्या कुरेशींना ते सांगायला जमणार आहे का? निवडणुकीचं महत्त्व स्पष्ट करताना ते म्हणाले, ही निवडणूक वेगळी आहे। महापालिका निवडणुकीत आरोग्य, प्राथमिक शिक्षण असे अनेक विषय असतात, पण यावेळी ही निवडणूक मराठी माणसासाठी आणि मराठी अस्मितेसाठी महत्त्वाची आहे। आपण काय खायचं हे आम्हीच ठरवणार, हे ठासून सांगण्यासाठी ही निवडणूक आहे। मुंबई महापालिकेत मराठी महापौर बसणार हे सांगण्यासाठी ही सभा आहे, असं त्यांनी ठामपणे सांगितलं। आंतरराष्ट्रीय उदाहरण देत ते म्हणाले, न्यूयॉर्कला ममदानी मुस्लिम म्हणून निवडून आले नाहीत, परप्रांतीयांनी तिथली डेमोग्राफी बदलली आणि त्यामुळे विजयी झाले। पुढे त्यांनी घोषणा करत म्हटलं, मुंबई महापालिकेत सत्ता आल्यानंतर 1.5 लाख तरुणांना नोकऱ्या दिल्या जातील, तसेच बेस्टच BNC मध्ये विलिनीकरण केलं जाईल। अशा प्रकारे संदीप देशपांडेंनी ठाकरे बंधूंच्या संयुक्त सभेत आपले विचार ठामपणे मांडले। याबाबत तुमचं काय मत आहे हे कमेंटमध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या न्यूज 24 महाराष्ट्र लाईव्हला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।